काय सांगाल तुम्ही आता जे घरपट्टी माफ केलेली आहे, 50% सूट दिलेली आहे लोकांना, त्याच्या संदर्भामध्ये आता नेमका ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये नेमका काय निर्णय झाला? 13 नोव्हेंबरला शासकीय परिपत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले. त्यामध्ये जे काही नियम शासनाने आम्हाला दिले होते, काही ग्रामसभा आयोजित करायला सांगितल्या होत्या, त्या ग्रामसभे आयोजित करून नागरिकांना ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून जे काही मिळकतधारक आहेत त्याच्यामध्ये काही थकीतदार आहेत, त्याच्यामध्ये काही कमर्शियल मिळकतधारक आहेत, काही रेसिडेन्शियल आहेत. तर कमर्शियल जे काही मिळकतधारक आहेत त्यांना शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कुठलीही सवलत दिली जाणार नाही आणि जे रेसिडेन्शियल आहेत, जी थकबाकी आहे, त्यांना शासनाने 1 एप्रिल 2025 या पूर्वीचे जे थकबाकीदार आहेत त्यांना 50% डायरेक्ट सरासरी, उदाहरणार्थ ज्यांना 1 लाख रुपये टॅक्स त्यांचं थकीत आहे त्यांनी 50,000 रुपये प्लस चालू वर्षाचा सन 2025 आणि 2026 याचा संपूर्ण टॅक्स, चालू वर्षाला सवलत नाही. थकीत जी तुमची रक्कम आहे त्याला 50% शासनाने सवलत. आज आम्ही रेंकू बालवाडी सभागृहामध्ये कामशेत ग्रामपंचायतची चौथी ग्रामसभा आयोजित केलेली होती. त्या सभेमध्ये बहुमताने हा ठराव मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे मी कामशेतच्या सर्व नागरिकांना आज आव्हान करतो, पूर्व ग्रामपंचायत खडकळच्या वतीने आव्हान करतो की आपल्याला ही संधी चालून आलेली आहे. तरी ग्रामपंचायतचा विकास करण्यासाठी, विकास कामाला आपलं गती देण्यासाठी आपण लवकरात लवकर शेवटची मुदत 31 डिसेंबर 2025 ही आहे. 31 डिसेंबरच्या अगोदर आपण ग्रामपंचायतमध्ये येऊन आपली जी थकबाक बाकी जी पट्टी आहे, जो कर आहे तो भरावा आणि चालू पट्टी एकूण जी आहे 1 टाइम भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे. आणि त्याच्यामध्ये आजपासून शासकीय सुट्ट्या जरी असतील, शनिवार रविवार जरी असेल तरी ग्रामपंचायत कार्यालय खुल्लं ठेवून नागरिकांना सहकार्य केले जाईल असं मी तुमच्या माध्यमातून सर्व काम शेतकऱ्याच्या नागरिकांना आव्हान करतो.